इचलकरंजी शहरात माने वहिनींचा धैर्यशील माने यांच्या प्रचाराचा झंझावात फटाके फोडून केलं स्वागत। पुत्र धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी माजी खासदार निवेदिता माने इचलकरंजीत झंझावात प्रचार सुरू केलाय। शहरात विविध ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी हलगी वाजवून फटाके फोडत स्वागत केलं। विशेष म्हणजे मारवाडी समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी एकच गर्दी केली होती। श्रीकांत मंत्री, प्रल्हादजी भुतडा, संजय लाहोटी, राजू लाहोटी, श्रीवल्लभ बांगड आदींनी त्यांचं स्वागत करत मारवाडी समाजाचा 100% पाठिंबा असल्याचं सांगितलं। यानंतर त्यांनी हिंदूराव शेळके, सनी खारगे, तांबेमाळमधील बोने पाटील, वसंत कॉलनी आदी परिसरात गाठीभेटी घेतल्या। माजी नगरसेवक मोहन कुंभार व परिसरातील महिलांच्या गाठीभेटी घेऊन विचारपूस केली। यावेळी आमचं मत दादांनाच असं आश्वासन महिलांनी दिलं। यावेळी निवेदिता माने वहिनी म्हणाल्या की इचलकरंजीकरांनो, माने कुटुंबावर भरभरून प्रेम केलेलं आहे। त्यांचा उपकार आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही। स्वर्गीय बाळासाहेब माने यांचा 5 वेळा, मला 2 वेळा आणि धैर्यशीलना 1 वेळा असं सातत्यानं 8 वेळा निवडून देऊन माने घराण्यावर प्रेम केलेलं आहे। यापुढेही असंच प्रेम करत राहावं असं आवाहन केलं। त्यांच्यासोबत उपमहाराष्ट्र केसरी भाजपचे शहराध्यक्ष अमृतमामा भोसले, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, रवी लोहार, शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवळे आदी उपस्थित होते। इचलकरंजी प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।